नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागे तुम्हाला या एका व्हिडिओच्या माध्यमातून जी काही सद्यस्थिती प्रक्रिया चालू आहे पवित्र पोर्टल संदर्भातल्या वेळोवेळी मी अपडेट देत होतो. सध्याची चालू असलेली प्रक्रिया ज्यामध्ये अनेक जिल्हा परिषदांकडून जी काही संच मान्यता निश्चित करण्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची यादी मागवण्यात आली होती आणि त्या संदर्भातची प्रक्रिया आता एका ठिकाणी पूर्णत्वास जाताना दिसते. नुकतंच एका जिल्हा परिषदेने जे काही अतिरिक्त होणारे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली गेलेली आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येत आहे, की बऱ्याचशा जिल्हा परिषदांमधून आपल्याला अशी यादी प्रसिद्ध होताना दिसेल. आता या अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं होणारं पुनर्वसन या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जाणारा काही कालावधी असेल आणि नंतर जी काही निश्चित होणारी संच मान्यता आणि पुढे याचा संपूर्ण होणारा भरती प्रक्रियेवरती परिणाम याच्यावरती चर्चा करूयात. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, टीईटी अनिवार्यता या संदर्भात वारंवार मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतच आहे. वर्षातून दोनदा होणारी ही टीईटी एक्झाम आणि नुकतंच जून महिन्यामध्ये आपण या परीक्षेला सामोरं जातोय. शिक्षक सेवेमध्ये असणारे आणि सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही परीक्षा आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी अगदीच दर्जेदार बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये मार्गदर्शन लाभत आहे गुरुवर्य महागुरु खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, की ज्यांचं महत्वपूर्ण असणारे दोन विषय मराठी आणि इंग्रजीची परिपूर्ण अशी तयारी, अगदी जास्तीत जास्त मार्क संपादित करण्याची हमी आणि अगदी त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहेत. त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून अनेक शिक्षक वर्गांना पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. अगदी याही वेळेस हेच मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा दोन्ही पेपरच्या संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत आणि सर्वात अगदी माफक दरामध्ये आपण ही बॅच विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत. नुकतीच सुरू झालेली आहे बॅच. ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना, शिक्षक वर्गांना बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायची आहेत किंवा बॅच जॉइन करायची, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत, रुजू आहेत आणि त्यांच्यासाठी अनिवार्य असणारी टीईटी, यासाठी सुद्धा आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. अगदी त्याच पद्धतीने संपूर्ण बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहेत. खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन बॅच परचेस करा. ॲप इन्स्टॉल करा. संपूर्ण डिटेल काही जाणून घ्यायची असेल तर कॉल करा. जाणूयात आजची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट, की ज्यामध्ये जिल्हा परिषदेने आता अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर शिक्षक आहेत, त्यांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणती जिल्हा परिषद आहे आणि काय माहिती आहे ते बघूयात. पंचायत समिती रत्नागिरी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग रत्नागिरी यांच्या मार्फत बघा कधीची आहे, 20/2/2026 ची. केंद्र प्रमुख सर्व, तालुका जिल्हा रत्नागिरी. विषय काय आहे, सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या पदवीधर शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि ती यादी आपल्याला खाली दिसेल. संदर्भ दिलेला आहे, तो आवक जावक क्रमांक सुद्धा दिलेला आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. सदरहून अतिरिक्त होणाऱ्या पदवीधर शिक्षकांची यादी आज म्हणजे 20 तारखेला 20/2/2026 ला प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता यामध्ये तरी सदर यादीमध्ये कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास 23/2/2023 म्हणजे आजच्या तारखेला त्या हरकती सादर करण्यास तेही सुचवलेलं आहे. सोबत सेवा ज्येष्ठतेची यादी, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी. आता यामध्ये बघा तुम्हाला इथं नावे दिसत आहेत. नावे आपल्यासाठी फक्त एक नॉमिनल आपल्याला ही गोष्ट कळावी, की बाबा कशा पद्धतीने यादी प्रसिद्ध होते. बघा यामध्ये माध्यम दिसतंय, कोणत्या माध्यमाचे शिक्षक वर्ग आहेत, शाळेचं नाव असेल, तालुका, त्यांचा नियुक्ती किती तारखेला झालेली आहे, बरोबर ती आहे, जन्मतारीख
आणि ग्राम विकास विभाग जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय 18/5/2011 मधील मुद्दा क्रमांक 6 मधील प्राधान्यक्रम आणि भाषा माध्यम कोणतं आहे ते सुद्धा दिलेले, बरोबर. आता यामध्ये इथं वेगवेगळ्या स्वरूपात माहिती दिसते आपल्याला. आता ही यादी आपल्या नावे सांगण्यापेक्षा आपल्याला ही यादी कशा स्वरूपाची आहे ते आपण जाणून घेतोय. आता वेगवेगळं माध्यम दिसत आहेत. मराठी माध्यम असेल, त्याच्यानंतर त्याची जिल्हा कोणती शाळा आहे, तालुका कोणता आहे, नियुक्ती दिनांक वगैरे सगळ्या दिल्या गेलेल्या आहेत. उर्दू माध्यमाचेही शिक्षक वर्ग आहेत, त्यांच्या नियुक्त्या दिसत आहेत आणि भाषा विषय आणि पुढे ज्या म्हणजे ग्रॅज्युएशन ज्या विषयातून कंप्लीट केलं, आता इथं समाजशास्त्र सुद्धा आहे. अशा पद्धतीने मराठी माध्यम असेल, त्यानंतर उर्दू माध्यम असेल, त्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता सांगायचं तात्पर्य असं की का आता इथून पुढे अशाच पद्धतीने याद्या प्रसिद्ध होतील प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीकडून आणि अतिरिक्त होणारे शिक्षक यांची नावं आणि त्यांचे असणारे संपूर्ण डिटेल्स आपल्या समोर येतील. मुद्दा हाच आहे की या जेवढी संख्या जास्त आपल्याला माहिती आहे, ज्या अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची जेवढी संख्या वाढ होईल तेवढी संख्या त्यांचं पुनर्वसन, मग परिणाम पुढच्या प्रक्रियेवरती होणार आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो. कारण येणाऱ्या ज्या काही जागा आहेत संच मान्यता निश्चित होऊन त्यावरती या संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम एक नॉमिनल आपण रत्नागिरी जिल्ह्याविषयी चर्चा करतोय, पण संपूर्ण जिल्ह्यातील ही जी आकडेवारी ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस आपल्याला ही संपूर्ण जी असणारी संच मान्यता आणि रिक्त असलेल्या जागांचा मुळात जो काही आकडेवारी आहे ते आपल्या समोर सादर होईल. म्हणजे ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडणं आणि यांचं पुनर्वसन होऊन नवीन जी काही संच मान्यतानुसार रिक्त होणारी जागा यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. बघूयात विद्यार्थी मित्रांनी, शिक्षक वर्ग, यासाठी आपण जास्तीत जास्त या प्रक्रियेसाठी शासनाकडे वेळोवेळी ह्या नवीन येणाऱ्या संच मान्यतेचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कारण ही जेवढी लवकर प्रक्रिया संपन्न होईल तेवढं नवीन जी काही आता मध्यंतरी टेट एक्झाम झाली, पवित्र पोर्टल प्रक्रिया पूर्ण झाली अशा विद्यार्थी शिक्षक वर्गांची त्यांच्यासाठी किती जागा भरती प्रक्रियेसाठी समाविष्ट होत आहेत या संपूर्ण बाबी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आता एकाच फक्त असणाऱ्या जिल्ह्यां किंवा एका पंचायत समितीच्या अतिरिक्त शिक्षकांची यादी आपल्या समोर येते. ज्यावेळेस संपूर्ण येईल त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळेल. चला, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. माहिती आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. गुड बाय अँड टेक केअर.